आम्ही पहिल्या टर्मपासून बोलतोय की नवी मुंबईला स्वागत गेट असावं. तर नव्या मुंबईचा शिबिडीतला जो गेट असेल तो दुबईमध्ये एक दुबई फ्रेम म्हणून आहे. त्या संकल्पनेतून लोक एक 14 माळ्याचा तो उंच गेट असेल, त्याला डिजिटल PTZ कॅमेरे लावले जातील. गाड्या किती आल्या किती गेल्या, काय सगळा माणूस कोण गेला त्या गाडीतनं, स्मगलर गेला की चांगला गेला की गुंड गेला की कोण क्रॉस होतोय हे दिसायला पाहिजे आणि नंबर प्लेट रेकॉर्डिंगमध्ये यायला पाहिजे. परंतु नक्षे कदम सोडून जायचं असेल काम करताना, मग ती एक टर्म असो किंवा माझी 6वी टर्म पूर्ण करताना असो, बरोबर काय केलं हे परमनंट प्रोजेक्टकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहिलं. त्यामुळं प्रभागात मी स्टेडियम बांधलं. भारतात नवी मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासात हे पहिलं स्टेडियम. सगळे डेपो कोपऱ्यावर शिडकोनं टाकलेले, ते चुकीचं आहे. डेपो किंवा MTNLच्या बिल्डिंग कुठल्याही कोपऱ्यात ठेवल्या चालल्या असत्या, पण कॉर्नरला चांगले शॉपिंग मॉल्स, सिनेमाचे थिएटर्स किंवा अशी काही अट्रॅक्टिव्ह जागा ठेवायला पाहिजे शिडकोनं. प्लॅनिंगमध्ये चुकलेलं आहे. ह्याच्यात नवीन मुली नवीन निवडून आलेल्या आहेत, त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांना इंसाफी डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, कल के देश है तुम्हारा नेता तुम्ही कल के. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरज, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. काही दिवसापूर्वीच नवी महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविकेची आम्ही मुलाखत घेतलेली, सोनवी लाड. आणि आज आमच्याकडे डॉक्टर JK नाथ आलेले आहेत, जे या महानगरपालिकेतले सध्या निवडून आलेले वयाने सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक आहेत. ते 6व्यांदा या नगरपालिकेच्या सभागृहात प्रवेश करत आहेत. त्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो. या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 येथून त्यांनी निवडणूक लढवली आणि चांगल्या मताने ते निवडून आले. डॉक्टर, तुमचं या आमच्या मुलाखतीच्या सत्रात खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू राजेंद्र गरजजी. आपण उपसंपादक म्हणून मला या मुलाखतीसाठी बोलवलात, त्याबद्दल आपला मी आभारी आहे. डॉक्टरजी, एक पहिलाच प्रश्न माझ्या मनात येतो की नवी मुंबईचे सर्व नागरिक आणि नवी मुंबईचे लोकप्रतिनिधी तुमच्यासारखे किंवा तुमच्या आधी निवडून आलेले हे पहिल्यांदाच प्रभाग रचनेतील बदलाला, हे 4 जणांचा एक प्रभाग सामोरे जात होते. मला वाटतं तुमचाच प्रभाग असा असेल जिथे 3 नगरसेवक आहेत, बाकी सगळे 4 आहेत. 28 हा प्रभाग 3 नगरसेवकांचा. या बदलाला तुम्ही कसं काय स्वीकारलं? हा अनिवार्य बदल आहे, कारण परिस्थितीनं बनवलेला आहे, सरकारने घेतलेला निर्णय आहे. नवी मुंबईतच खाली नव्हता प्रभाग, पनवेलला होता, सगळीकडे होता. आणि ह्या वेळेला तर नवी मुंबईवर आल्यानंतर आपण समोर जाणं ही काळाची गरज आहे. परंतु एक प्रभागात लढणं, पॅनलमध्ये लढणं आणि नुसता प्रभाग इंडिव्हिज्युअल लढण्यातले सोपं काम असतं. एकाच एक लढणं, एकाच एक आणि पूर्ण प्रभागात लढणं म्हणजे कार्यकक्षा वाढते, तेवढा वेळ द्यायला लागतो आणि तेवढ्या ठिकाणी नूक अँड कॉर्नर्स ऑफ वॉर्ड सगळं व्हिजिट करणं ही काळाची गरज आहे आणि पाहणं. कारण आज एका वॉर्डचं नगरसेवक राहणं आणि आता आमचा 3 वॉर्डचा नगरसेवक असल्यासारखं आमचं काम आहे. त्यामुळे तिकडच्या लोकांचा पण तेवढाच लोंढा आहे आणि आमचा पण. आणि काम करत असताना तेवढा दौरासुद्धा, प्रचारातसुद्धा टाईम कमी मिळाला, 10 दिवस. आणि 10 दिवसात 10-12 दिवसात जे काय असेल ते तेवढा मोठा टप्पा गाठणं म्हणजे मोठी दमछाक होती, बट गेलं. तिकीट वाटपाच्या वेळी थोडीशी वेगवेगळी चर्चा झडली, तर तुम्हाला तिकीट मिळेल याची खात्री होती? 100% खात्री होती, कारण BJP सरकार आहे, काँग्रेसची माइंडेड नाही आहे. हे कार्य सम्राट नगरसेवक किंवा कार्यदक्ष असलेला सिटिंग नगरसेवक. बरोबर. आणि मी डॉक्टर आहे, कुठल्याही पद्धतीचं लांछन लावून घेतलेलं नाही गेल्या 25-30 वर्षात. त्यामुळं
तिकीट मिळायला काही अडचण नव्हती. हम्म. मग एक भीती होती, सन्माननीय आमदार म्हणतात ते मात्र त्यांच्या मुलांसाठी चिरंजीवासाठी ते प्रयत्न करत होते. माझे पार्टीतले ज्येष्ठ तसं ते माझ्या विरोधात 3 वेळा अगोदर सुद्धा लढले, शिवी रेड्डी, ते पण प्रयत्न करत होते. जनरली मला भेटले की बोलायचे, डॉक्टर हमको तिकीट मिलेगा, काम करो क्या? सर आपका पक्का काम करेंगे. आम्ही काही कुणाला मनाई केली नाही आणि आपण कुणाशी टक्कर घेऊ शकत नाही, बरोबर. परंतु मिळणार ही अपेक्षा होती. आता तुम्ही 6व्यांदा महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून जात आहात, तर गेल्या 5 सत्रात कोणकोणती कामं तुमच्या माध्यमातून आता वेगळी केली त्याचं थोडक्यात जरा माहिती द्या. काय होतंय की काम करत असताना जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता. प्राणी जात. संत ज्ञानेश्वरांच्या या म्हणीप्रमाणे मी काम करत गेलो, लोकांना पाहिजे ते द्यायचा प्रयत्न केलो. बरोबर. आणि अनुभव एवढा आहे, जगाचा प्रवास केला आहे, काय चांगलं देता येईल ते बघायचा. वॉटर, गटर, मीटर, फुटपाथ, रोड हे रुटीन आहेत. प्रत्येक फुटपाथ 2-3 वर्षानं तुटतील, फुटतील, बनवले जातील, परंतु नक्षे कदम सोडून जायचं असेल काम करताना, मग ती 1 टर्म असो किंवा माझी 6वी टर्म पूर्ण करताना असो, बरोबर, काय केलं हे परमनंट प्रोजेक्टकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहिलं. त्यामुळं प्रभागात मी स्टेडियम बांधलं. भारत नवी मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासात हे पहिलं स्टेडियम. 8 एकरचा डाग, 8.5 एकरचा एक प्लॉट पडला होता, क्रीडांगण म्हणून. त्यात लुटुपुटी सामने व्हायची, पोरं खेळायची, त्यांच्या पायाला लागायचं, गुडघ्याला लागायचे, पडायचे, खरचटायचं. मी बँडेज मारायला जायचो, फुकट काम करायचं. परंतु काहीतरी एक चांगलं असं काय करता येईल मुलाबाळांसाठी ह्या विचार करून मी ज्यावेळेला 3ऱ्यांदा निवडून आलो, त्या वचननाम्यात मी टाकलं होतं क्रीडा संकुल उभा करेन. योगायोगाने मला ते करता आलं. आदरणीय नामदार गणेश नाईक साहेबांनी त्यावेळेला मला सभापती स्थायी समिती केलं आणि त्या काळात मला 2 महत्त्वाची कामं मी केली. एक स्थायी समिती सभापती झाल्यानंतर नव्यानं हेड ओपन केलं. एक म्हणजे नवी मुंबईत बाबासाहेब आंबेडकर भवन नव्हतं म्हणून त्याचा मी हेड ओपन करवला. हेड ओपन करून त्यासाठी एक बजेट अलॉकेट केलं आणि CBD क्रीडा संकुल व्हावं. ह्या निधी म्हणजे त्यासाठी स्पेशल हेड, हे 2 वेगळे हेड केले. जुने कम्युनिटी सेंटर्स होते, त्यावेळेला मी साहेबांशी डिस्कस केलं. दादा म्हटलं हे डेपो आणि हे कम्युनिटी सेंटर्स आहेत किंवा भाजी मार्केट आहेत, त्याचा पण सिंगल खाणी आपण काहीतरी करतो. भाजी मार्केट असेल किंवा कम्युनिटी सेंटर सिडको काळातले आहेत, ते भंगार स्वरूपात पडलेले आहेत. सिडको करू शकत नाही, त्यात इकोस्टिक नाही आहे, त्यात आवाज घुमतो, काहीच करता येत नव्हतं. तर हे नव्यानं करता येतील का? दादा म्हटले फाईन, पुटअप करा. मी ते पुटअप केलं. म्हणून आता डेपो आहेत, सगळे डेपो कोपऱ्यावर सिडकोनं टाकलेले आहेत, ते चुकीचं आहे. डेपो किंवा MTNLच्या बिल्डिंग कुठल्याही कोपऱ्यात ठेवल्या चालल्या असत्या, पण कॉर्नरला चांगले शॉपिंग मॉल्स, सिनेमाचे थिएटर्स किंवा अशी काही अट्रॅक्टिव्ह जागा ठेवायला पाहिजे सिडकोनं. प्लॅनिंगमध्ये चुकलेलं आहे. आता डेपो आले तर डेपोला कसं सुसज्ज करता येईल. आज तुम्ही वाशीचा डेपो बघता, आज एवढा टोलेजन बिल्डिंग झाली, ते माझ्या संकल्पनेतून. आणि नाईक साहेबांचा माझ्या सगळ्या कामाला आशीर्वाद, दुजोरा, डॉक्टर ओके गो हेड. मग कम्युनिटी सेंटर बांधलं. मग दादाने त्याला वारकरी भवन नाव दिलं. प्रत्येक ठिकाणी वेगळी नावं दिली साधू संतांची. अण्णाभाऊ साठे भवन करण्यात आलं. असे अनेक भवनं सुद्धा तयार झाली. आता पहिल्यांदा, आता तुम्ही या नव्या सभागृहात गेल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या कामाने शुभारंभ कराल या नव्या टर्मचा? एक असं वाटतंय की आम्ही पहिल्या टर्मपासून बोलतोय की नवी मुंबईला स्वागत गेट असावं. आणि अनेक वेळेला सिडकोचा PWDचा रस्ता हा मोठा होत गेला, 6 पदरी होणार. आता वाढायला जागाच नाही. या बाजूला मेट्रो स्टेशन आलं नवी मुंबईत, त्या बाजूला खाडी आहे किंवा रेल्वे लाईन आहे, अजून कुठं जाऊ शकत नाही आणि सफिशियंट जागा. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा एक तिन्ही बाजूला जे गेट होतील 4 बाजूला, ते प्रत्येक गेट नाईक साहेबांची चर्चा करू, वेगळे वेगळे असावेत. म्हणजे प्रत्येक गेट, वाशीचा गेट वेगळा असेल आणि CBDचा गेट वेगळा असेल, उरणकडे येताना गेट वेगळा असेल, ठाण्याकडे येताना गेट वेगळा असेल. याचा अर्थ असा आहे की आपण अनेक वेळा मी फॉरेनला फिरलेलो आहे, तर नव्या मुंबईचा CBDतला जो गेट असेल तो दुबईमध्ये एक दुबई फ्रेम म्हणून आहे. त्या संकल्पनेतून लोक एक 14 माळ्याचा तो उंच गेट असेल, त्याला डिजिटल PTZ कॅमेरा लावले जातील,
गाड्या किती आल्या किती गेल्या, काय सगळा माणूस कोण गेला त्या गाडीतनं, स्मगलर गेला की चांगला गेला की गुंड गेला की कोण क्रॉस होतोय, हे दिसायला पाहिजे दिसायला पाहिजे. आणि नंबर प्लेट रेकॉर्डिंगमध्ये यायला पाहिजे. अशाच पद्धतीचं त्याच्यावर लोक जातील आणि वरून काचेची त्याची फ्लोरिंग असेल त्याच्यावरनं वर जातील, फोटो काढतील. इकडं पारशी खील पाहता येईल, इकडं डोंगर पाहता येईल, शिबडीतला धबधबा, त्या बाजूला एअरपोर्ट आणि खाडी, हे निसर्ग सौंदर्य असं शिबडीला लाभलेलं आहे. तर असं त्या बाजूला गेट घ्यावं. तसंच वाशीची वेगळी सुंदरता आहे. त्या बाजूला त्यांना महापालिकेचं बिल्डिंग आहे, त्या बाजूला खाडी आहे, JNPT दिसणार आहे. तर अशा काही चांगल्या संकल्पना राबवून नवंबीचे गेट्स बनवण्यासाठी मी तो पहिला माझा प्रस्ताव असेल, तो एक सगळ्यात पहिला. आणि CBDमध्ये मधून हायवे गेलेला आहे, कॉलनीमधून हायवे गेला आहे. तर त्याचा त्रास आम्हाला खूप होतो, कारण मधून ब्रिज घेतल्यामुळं, साईडला ब्रिज घेतल्यामुळं मधून येणाऱ्या लोकांना त्रास होतो. तर तो साईडला काय रोड दोन्ही बाजूनं पार्क हॉटेलवरून वर येण्यासाठी ॲटलिस्ट स्मॉल कार्स किंवा मोटरसायकल्स लेफ्ट साईडनं CBD देण्यासाठी हे व्हायला पाहिजे. बरेच ॲक्सिडेंट होऊन अनेक लोकांचे जीव गेलेत, ते व्हावं. त्याच्या बाजूला आवाजामुळं किंवा प्रदूषणामुळं हा खूप त्रास होतो CBDच्या लोकांना. आम्ही निसर्गरम्य CBD आहे, ग्रीनरी आहे, भरपूर आहे. ते आम्ही ट्री प्लांटेशन सुरुवातीपासून करत आल्यामुळं 25-1 वर्ष तेच काम करत होतो, त्यामुळं झाडं चांगली झाली आज 25-30 वर्षाची. परंतु पोल्युशन इझिली होतं किंवा नॉईज बॅरियर करण्यासाठी साऊंड बॅरियरची संकल्पना सेक्टर 9 पासून ते सेक्टर 6-5 पर्यंत शेवटच्या मेट्रो स्टेशनपर्यंत साऊंड बॅरियर लावायचं, हा एक आहे. त्याचबरोबर CBDमध्ये जो धबधबा आहे त्या पावसाळ्यात खूप सुंदर नैनरम्य वातावरण असतं. त्या ठिकाणी आज नोव्हेंबरमध्ये प्रेक्षणीय स्थळं करण्यासाठी अशी कुठली जागा नाही. तर त्या ठिकाणी ते त्याला डिजिटल लाईट लावून त्याला लाईट ब्युटिफिकेशन करून त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल, लोकांनी नुसतं बघत राहिलं जाऊन बसून, तिथं तर वेगळं वाटलं पाहिजे. चहा घेऊ संध्याकाळी जाऊन धबधब्यावर असं म्हणतं, तर अशा बाजूनं लाकडी त्यात वॉकवे असेल आणि बरोबर मध्ये जाईल, खाली पाणी असेल, त्याला पाणी प्रिझर्व करून स्वच्छ करून त्यात कलरफुल मासे सोडता येतील पाण्यात, जे स्टॅग्नंट पाणी राहील त्यात, आणि ते क्लीन ठेवण्यासाठी प्रयत्न करू. आणि ते धबधबा जो 6 महिने चालू असतो त्याला वेगळे वेगळे कलरफुल लाईट मारून सुंदर दिसेल, त्याचं ब्युटिफिकेशन कसं करता येईल ते पाहायचं आहे. तुम्ही या आधी वेगळ्या पक्षात होता, अपक्ष म्हणून पण तुम्ही निवडून आला होता. भारतीय जनता पक्षात येऊन कसं वाटतंय? मला असं वाटतंय त्या पक्षात त्याची खुबी होती म्हणा, किंवा म्हणजे मी पहिला अपक्ष म्हणून आलो, नंतर राष्ट्रवादीचंच 25 वर्ष राहिलं. राष्ट्रवादीत पवारसाहेबांचा माझा घनिष्ठ संबंध होता जुना. नाईक साहेबांच्यावर पुन्हा आम्ही इकडं आलो, हरकत नाही. कधी कधी असं वाटतं BJPनं जे डेव्हलपमेंट केलेलं आहे आज देशामध्ये. मी गेल्या काही महिन्यापूर्वी भोपाळला गेलो होतो. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, माझ्या फॅमिली अटॅचमेंट आहे, तर त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला मला बोललं होतं. तिथून मी येत असताना भोपाळवरून मी त्यांच्याशी नाश्ता केला आणि निघालो. ठाण्याला 9 तासात आलो. अच्छा, भोपाळवरून टापोटाप, काही किरकिर नाही, काय नाही. हे रोड डेव्हलपमेंट आदरणीय माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून, मोदी साहेबांच्या संकल्पनेतून सपोर्ट असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आज डेव्हलपमेंट जी झालेली आहे. आज तुम्ही हा विषय घ्या, अटल सेतू. आज 25-30 वर्ष काँग्रेसच्या काळापासून आम्ही ऐकतो. नवंबीत मला 47 वर्ष झाली. इकडून असा बनणार आहे रोड, खाडीतनं येणार आहे, येणार आहे, एअरपोर्ट येणार आहे. असं किती वर्ष नुसतं ते बोर्डच पत्र्याचे बदलायचे शिडको, पण एअरपोर्ट कधी झालं नाही. पण मोदी साहेबांनी येऊन नारळ फोडला, एअरपोर्ट उद्घाटन केलं. आज अटल सेतूचा पायाभरणी केला, अटल सेतू केला. आज 20व्या मिनिटात आम्ही भेंडी बाजारला पोहोचू शकतो, म्हणजे विटीच्या त्या बाजूला पोहोचू शकतो. CBDतून महापालिकेच्या वरून पाट्यावरून 20 मिनिटात आज ह्या रोडनं जाऊ शकतो का आपण? 1.5 ते 2 तास लागायचा. हा जो डेव्हलपमेंट, एक उदाहरण 2-3 गोष्टी सांगितल्या. हा जो डेव्हलपमेंट जो आहे, आज किती IIM आणले, किती IITच्या इन्स्टिट्यूट काढले, किती मेडिकल कॉलेज काढले. हे जे दूरदृष्टी, ते म्हणतात पैसे आम्हाला कमी नाहीत, पैसे भरपूर आहेत, काम सांगा, काम करा. तर ही जी दूरदृष्टी आहे किंवा पैसे उभा करून देशाला पुढे घेऊन जायची इच्छा आहे, ती काँग्रेसमध्ये तू मोठा की मी मोठा, किंवा माझा वशिला मोठा की तुझा वशिला मोठा,
मी गांधी फॅमिली जवळ की तो गांधी फॅमिली जवळ ह्याच्यातच त्यांचे टाईम निघून जायचं आणि पाचोरे संपायचे आणि कधी एवढ्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली. आता या सभागृहामध्ये शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे जवळपास 42 नगरसेवक आहेत आणि तुम्ही सारे मिळून म्हणजे भाजप आणि तुमचे मित्रपक्ष धरून जवळपास 69च्या आसपास आकडा जातो. पण हे शिंदे सेनेचे लोक तुम्हाला आक्रमक पद्धतीने सामोरे जातील, तर त्यांना तुम्ही कसं हाताळाल? नाही, आक्रस्ताळेपणा कोणी केलं तर त्याला तुम्ही जगाल, तुम्ही कॅमेरे तुमचे प्रेसचे दिसणारच आहेत. पण जेन्युइन केसवर त्याला उत्तर देऊन आम्ही सायंटिफिक लोक आहोत. ते सायंटिफिक विचारलं तर सायंटिफिक उत्तर दिलं जाईल. पण मुद्दाम दंगा करायचा, मुद्दाम जर कागदं फाडायची फेकायची, महापुरांच्या वर टेबलवर जायचं, हे सगळं करता आम्ही पण तेवढ्याच आक्रमकतेनं थांबू त्यांना. या नव्या सभागृहाचं तुमच्या नजरेतून वेगळेपण काय आहे? हे जे 111 नगरसेवक निवडून आले आहेत, वेगळेपण काय आहे या सभागृहाचं? ह्याच्यात नवीन मुली नवीन निवडून आलेल्या आहेत. त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांना इंसाफ है कि डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, तुम्ही कल के, देश है तुम्हारा नेता तुम्ही कल के. त्या म्हणीप्रमाणे देशात तुम्हाला चांगलं काम करण्याची त्यांना शिकवण देणं गरजेचं आहे. नगरसेवक निवडून येईपर्यंत लोकांना खूप काही वाटत असतं, मी हे करेन ते करेन, पण सगळ्या कायद्याच्या गोष्टीत सगळ्या गोष्टी करायला लागत असतात. त्या अनुषंगानं त्यांना ट्रेनिंग पण देता येईल. त्यांच्याकडून त्यांच्या डोक्यात नव्या संकल्पना असतील, त्याचा कल्टिवेट करून कसं आपल्याला पार्टीच्या माध्यमातून त्यांना चांगलं घडवून आणता येईल, सगळं करता येईल. आणि सभागृह चांगलं असेल. कारण याच्यामध्ये 4 माजी महापौर आहेत. हो. अंजनी भोईर आहेत, ज्येष्ठ महापौर. त्याच्यानंतर सुधाकर सोनवणे आहेत, सागर नाईक आहेत, सुधाकर सोनवणे आहेत, जेवण सुतार आहेत. 4 माजी महापौर. 4 माजी महापौर आहेत. तर दर्शको, हे आहेत डॉक्टर जयाजी नाथ. आज त्यांना आम्ही इथे बोलावलं. या सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक या नात्याने आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या कामाची, त्यांच्या दूरदृष्टीची, त्यांच्या मनात असलेल्या संकल्पनांची माहिती घेतली. त्यालाही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद राजेंद्रजी, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कारण आमच्या मनातल्या भावना जनतेपर्यंत पोचवायचं काम तुम्ही करत असता सातत्यानं. आणि आज तुम्ही चांगले विचारले प्रश्न, मला बरं वाटलं, आनंद वाटला. धन्यवाद. दर्शको, डॉक्टर नाथ यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ती या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट अर्थात अभिप्राय लिहा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.